श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे. फक्त त्या व्यक्तीची किंमत वेळ आल्यावरच कळते. विसरणे सोपे असते, पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खूप अवघड असते. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून व आनंदाने जगावे. ज्या व्यक्तींचे मन सुंदर असतं त्यांच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा थिरकतो आणि ज्याच्या शब्दात आपुलकीचा झरा खळखळतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधत येतो. परिस्थिती कितीही फाटकी असली तरीही चालेल, आयुष्य मात्र फुलासारखे हसत खेळत आणि राजासारखे थाटात जगा. तर मंडळी, आज हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हवे ते मिळेल. अट एवढीच आहे, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. हा मंत्र ऐकताच स्वामी तुम्हाला दैवी शक्तीचा साक्षात्कार करतील. आणि जर मंत्र तुम्ही अर्धवट ऐकून सोडून दिला तर तुम्हाला त्या साक्षात्कारापासून वंचित राहावे लागेल. मंडळी, कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ती प्रेरणा देण्याचे छोटेसे माध्यम म्हणजे हा मंत्र. स्वामी म्हणतात, बाळा, जास्त विचार करत रडत बसू नकोस. येत्या रविवारपर्यंत तुला गोड आणि आनंदाची बातमी मिळणार आहे. हा मंत्र तू संपूर्ण ऐक. नक्कीच तुला आनंद मिळणार आहे. अनपेक्षित आशीर्वाद तुला आता देवाकडून मिळणार आहेत. चिंता दुःख सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझा संसार आता सुखाने सुरू ठेवणार आहे. खूप मोठी आनंदाची गोड बातमी तुला मिळणार आहे. त्यासाठी तू तयार हो. तू तयार असशील तर होय स्वामी अशी स्वीकृती दे. आता तुझे सुखाचे आनंदाचे दिवस सुरू होतील. आता हा आनंद तुझ्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. फक्त तुझ्या जीवनात आता सुख, समाधान, आनंद येणार आहे. बाळा, या जगात अनेक प्रकारचे लोक असतात. एक जे स्वतःला कमकुवत समजून माघार घेतात आणि दुसरे जे आपल्या कमकुवतपणालाच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवतात. आता प्रश्न हा नाही की तुम्ही आज काय आहात, प्रश्न हा आहे की तुम्हाला काय बनायचे आहे. तुम्हाला अशा लोकांमध्ये राहायचे आहे की ज्यांना लोक दुर्लक्ष करतात, की अशा लोकांमध्ये ज्यांना पाहून जग स्वतःलाच म्हणेल टक्कर घेणे बरोबर नाही. आज मी तुम्हाला असे एक गहन रहस्य सांगणार आहे. ते केवळ विचारसरणीच नाही तर तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलू शकते. कारण जोपर्यंत तुम्ही मजबूत होत नाही तोपर्यंत जग तुम्हाला वारंवार कमकुवत समजून कमी लेखण्याचा प्रयत्न करेल. बाळा, जर तुझ्या स्वप्नांना पंख देण्याची उमेद असेल तर तुझ्यात तो आत्मविश्वास असायलाच हवा, जो लोकांना तुझा आदर करायला भाग पाडेल. आणि हाच आत्मविश्वास तुझी सर्वात मोठी ताकद बनेल. जर तू हा संदेश मनापासून, हा मंत्र शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल नक्कीच होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द तू शेवटपर्यंत ऐक, कारण यात तो योग आला आहे जो तुझ्या विचारांना हादरवून टाकणार आहे. मंडळी, जर तुम्ही स्वतःला राजा मानता तर लोकही तुम्हाला त्याप्रमाणे तुमच्यासोबत वागतील. विचार करा, जेव्हा एखादा राजा आपल्या दरबारात पाऊल टाकतो तेव्हा तो घाबरलेला किंवा संकोचलेला दिसतो का? नाही ना. त्याच्या चालण्यात रुबाब असतो, डोळ्यात अभिमान असतो आणि आवाजात वजन असते. जर तुम्हाला लोकांनी कमकुवत समजले असे वाटत असेल तर तुमचे उठणे, बसणे, चालणे, बोलणे चांगल्या प्रकारे ठेवायला हवे. प्रत्येक गोष्टीत राजेशाही थाट असायला हवा. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या.
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थ
अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ. 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 अकस्मित धनलाभ देई नमः. ओम
श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः।